श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर बरेच दिवस झाले बघा पेपर कटिंग काही दाखवलं नाही, तर नुसतं ब्लाऊजचं कटिंग चालू आहे ब्लाऊज पिसावरती. त्यामुळे आज तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे. आणि आत्ताच नुसती लग्नाच्या ऑर्डरी संपलेल्या आहेत आणि दुसऱ्या ऑर्डरी आलेल्या आहेत. लग्नाचे संपल्या तर काय बाकीचे कार्यक्रम हे ते सारखं चालूच असतं. तर आता एक नवीन ऑर्डर आलेली आहे आणि त्याचं मला करायचं आहे पेपर कटिंग. कारण पूर्ण ब्लाऊजला वर्क आहे, पाठीत, पुढे, बॅकच्या बाजूला, पुढच्या बाजूला आणि बाहीला देखील सगळीकडे वर्क आहे. त्यामुळे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणं ते जमत नाही, कारण मग कुठंतरी वर्क वगैरे कट करून गेलं तर सगळंच वर्क निघत जातं. त्यामुळे मी ह्याचं पेपर कटिंग करणार आहे आणि नंतर मग पेपर पॅटर्न ते ब्लाऊज पिसावरती ठेवून मग कट करायचं आहे. त्यामुळे आज मी पेपर कटिंग करत आहे. तर आज जे ब्लाऊज मी पेपर कटिंग करणार आहे ते 36 छातीचं आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर तयार ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे एकूण 14.5 इंचावर मी पॉईंट दिलेला आहे. तर शोल्डर बघा, इथे मी 5.25 इंच घेतलेला आहे आणि मुंडा अर्धा इंच वाढवून 5.25 इंच घेतलेला आहे, कारण मागील गळा थोडा डीप आहे. आणि इथे देखील 5.25 इंच आहे का ते पाहायचं आहे आणि पॉईंट द्यायचं आहे. आणि ही मुंड्याची लाईन मी आखून घेतलेली आहे. तर आता बघा, ब्लाऊजची छाती 36 इंच आहे, तर 36चा चौथा भाग 9 इंच होतो. तर इथे 9 इंचावर एक पॉईंट दिला. आणि तसेच मार्जिनसाठी मी 2.5 इंच घेतलेला आहे. तर कारण हे लग्नातलं नवरीचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी 2.5 इंच घेतलेलं आहे. कारण नंतर मग जर तब्येत वगैरे वाढली तर ब्लाऊज बसावेत म्हणून एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि त्यांनी देखील एक्स्ट्रा ठेवायला सांगितलं होतं. तर कंबर बघा 28 इंच आहे, तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर 7 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे. पाठीमागील दातासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मार्जिनसाठी 2.5 इंच घेतलेला आहे. कारण छातीमध्ये जितकं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तितकंच आपल्याला कमरेमध्ये देखील ठेवायचं आहे. तर इथे बघा, गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आहे 9 इंच. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन वाढवून मी 9.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि हा असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, मी गोल गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आकार थोडासा बाहेरून घेतलेला आहे. तुम्हाला अशा पद्धतीने जर आकार काढणे जमत नसेल तर गोल गळ्याला आकार कसा द्यावा ह्याच्यावरती माझे व्हिडिओ आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता बघा, मुंड्याचा आकार देण्यासाठी हा जो आपण मुंड्याचा कोपरा आहे तिथून 1.5 इंचावर एक पॉईंट दिला. आणि हे बघा, छातीचा जिथे पॉईंट दिलेला आहे तिथून असा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर हा फक्त पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. पुढील मुंड्याचा आकार आपण जेव्हा पुढील भागाचं कटिंग करतो तेव्हा काढणार आहोत. तर आता हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर आता हे कट करून घ्यायचं आहे. तर ते बघा, जो भाग आपण कटिंग केलेला आहे पाठीचा तो भाग आपण दुसऱ्या पेपरवरती ठेवायचा आहे. आणि जसं आहे तसं त्याच्या भोवत्याने फक्त कट टू कट मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग त्यावरती करायचं आहे. तर जसं आहे तसं सेमच कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, उंचीमध्ये आपल्याला पुढच्या भागामध्ये परत 1.25 इंच किंवा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. मी ते 1.25 इंच घेतलेला आहे, तुम्ही 1 इंच देखील घेऊ शकता. तर पुढच्या भागावरती देखील मुंड्याचं मार्किंग करून घेऊया आणि मुंड्याच्या लाईनी आखून घ्यायच्या आहेत. जसं आपण पाठीमागच्या भागाला मुंड्याचा आकार दिला होता तितक्याच अंतरावर पुढच्या भागाला सुद्धा द्यायचा आहे. आणि ह्या कोपऱ्यातून बघा, आपण मुंड्याचा आकार पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर घेतला होता, तर पुढच्या भागाला इथे 1 इंचावर घेतलेला आहे आणि असा गोल आकार काढून घ्यायचा आहे. तर आपले मुंड्याचा देखील आकार देऊन झालेला आहे. आता इथं घेऊया आपण गळारुंदी. तर 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढील गळा 6.5 इंच घेतलेला आहे मार्जिनसोबत. आणि पुढील गळ्याचा गोल असा आकार काढून घेतलेला आहे. तर आता बघा, टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर शोल्डरपासून खाली टेप ठेवायचा आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच मिसळलं तर 10.5 इंच होतं. तर 10.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. तर आडवा टक्स कसा द्यायचा बघा, तर
जितकी छाती आहे म्हणजे छाती आहे 36 तर 3 आणि 6च्या मध्ये एक पॉईंट दिला तर 3.6 इंच होतं. तर इथे बघा आता मी जिथे टक्स देत आहे तिथे 3.6 इंचावर टक्स दिला आणि खालच्या साईडला जितका वरती दिला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 3.1 इंचावर एक टक्स द्यायचा आहे आणि हे दोन्ही टक्सची लाईन जोडून घ्यायची आहे. तर ही लाईन मी आखून घेतली. तर टक्स आपल्याला 2.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर मी माझ्या पद्धतीने 2.25 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जितकं कम्फर्टेबल वाटतं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. तर आता इथे बघा 2 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि हा असा आकार काढून घेतलेला आहे आणि इथे जितकं जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते कमी पडायला नको म्हणून इथे बघा मार्जिनच्या साईडला पुन्हा 2.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतलेली आहे. आणि इथून बघा इथून पण अशा पद्धतीने अशी तिरकी लाईन एक आखून घ्यायची आहे. फक्त एकच साईडला मी आखून घेतलेली आहे आणि इथून असं मुंड्यामध्ये आपल्याला प्रिन्सेसचा हा आकार घ्यायचा आहे. तर आता हे पुढील भागाचं देखील मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण हे देखील कट करून घेऊया. तर आता करणार आहोत आपण बाहीचं कटिंग. त्यासाठी इथे बघा बाही उंची 10 इंच घेतलेली आहे. तर तयार बाही आपली 9 इंच होणार आहे. तर त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि 2 इंच वरच्या साईडला आखून घेतलेला आहे आणि इथे बघा 9 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे बाही रुंदीसाठी आणि तिथून पुढे 2 इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे आणि हा असा बाहीचा आकार काढून घेतलेला आहे. तर बाहीच्या पुढच्या भागाचा देखील इथे आकार मी काढून घेते. तर आता दंडगेर घ्यायचा आहे. तर दंडगेर बघा इथे मी 5 इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हा दोन्हीही लाईनी आपण आखून घ्यायच्या आहेत मार्जिनची आणि फिटिंगची. आता आपली बाही तयार झालेली आहे. तर बाही देखील मी कट करून घेते. तर आजचं आपलं 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणांना पेपर कटिंगच सोपं वाटतं किंवा आवडतं त्यांना पाहायला. तर तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला जर पेपर कटिंग हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.